नमस्कार मित्रांनो, मी किसननगर नंबर 3 मधून बोलते। तुम्ही या मांजरीला पाहू शकता। हे केवढं छोटं पिल्लू आहे आणि ह्या नराधमा लोकांनी आई आणि वडील आणि मुलीने स्कूटीवरनं या 4 दिवसापूर्वी आमच्या किसननगर 3 मध्ये ह्या पिल्लाला सोडून गेले, आईपासून वेगळं केले। किती नीच कृत्य करतात ही हलकट लोक। आणि तुम्ही हे जास्तीत जास्त शेअर करा की त्या नालायकांपर्यंत ही बातमी पोचली पाहिजे आणि त्या नालायकांनी इकडे येऊन त्या आईपासून लेकराला जे लांब केलंय त्या लेकराला तिकडे नेऊन सोडा। ते किती रात्रभर दुधासाठी तरसते बिचारं। हे सरकारने आता आहे ना असे नियम काढले पाहिजे की सरकारने लोकांसाठी असे नियम ठेवले पाहिजे की अशा प्राण्यांना तुम्ही जर वाईट कृत्य करता तर त्यांच्यासाठी तुम्ही शिक्षा ही दिलीच पाहिजे। आणि कोण कोण माझ्या जोडीला आहेत त्यांनी सगळ्यांनी कमेंट करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त किसननगरपर्यंत ही बातमी पोचवा, कारण की ह्या लेकराला तिच्या आईची गरज आहे। आज ते दूध पिण्यासाठी किती तरसते। आम्ही सगळ्या गोष्टीचा प्रयत्न करतोय, इंजेक्शनने दूध पाजवतोय, सगळ्या गोष्टीने दूध पाजवतोय, पण या नालायकांनी हे विचार नाही केले की आईच्या अंगावरनं दूध येत नसेल म्हणून ते ओरडत असेल तर कर्कश आवाजामुळे त्यांनी ह्या बाळाला इकडे आणून किसननगर नंबर 3 मध्ये सोडून दिले। आणि इकडच्या लोकांनी काठीने मारत होते या बाळाला, म्हणून माझ्या मुलाने उचलून घरी आणलं आणि ऑलरेडी माझ्या घरात मांजर ऑलरेडी आहेत। लवकरात लवकर ही बातमी शेअर करा आणि किसननगरमध्येच राहणाऱ्या रहिवाशांपर्यंत ही बातमी पोचवा, का तर ते हलकट लोक येऊन या बाळाला घेऊन जाईल आणि तिच्या आईपर्यंत पोचवेल। प्लीज 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 तुम्ही ह्याच्या आईपर्यंत पोचवण्यासाठी मला मदत करा आणि लवकरात लवकर काहीतरी निर्णय काढा। ह्या प्राण्यांना खूप त्रास देतात ही लोक।